केशव उपाध्ये, मला सांगा, तुमचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि या केंद्रीय मंत्रिमंडळानं हा घेतलेला निर्णय आहे, या सगळ्या निर्णयावरती आता जसं वर्तक मॅडम म्हणाल्या, कुठेतरी घिसाडघाईनं घेतलेला हा निर्णय आहे, सहमत आहात तुम्ही? मी आता सगळ्या वकिलांचं बोलणं ऐकत होतो. प्रत्येक वकील आपापल्या पद्धतीने, त्या स्वाभाविक वकील आहेत त्यामुळे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने त्या कायद्याचा किस काढण्याचा प्रयत्न करत होता. मी वकिली पद्धतीने युक्तिवाद करणार नाही किंवा त्यातल्या शब्दाचा किस पण काढायचा प्रयत्न करणार नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दुर्गेशजी, हा विषय आला कुठून? ज्यावेळी डिसेंबरमध्ये निर्भया हत्याकांड घडलं किंवा त्याच्यानंतर ज्यावेळी म्हणजे हा मोठ्या प्रमाणात विषय आला, त्यानंतर दुसरा विषय मोठा आला तो शक्ती मिल बलात्कार प्रकरण. या खटल्यातील बलात्काराच्या आरोपीला जो मायनर होता, 18 वर्षापेक्षा कमी आत्ताच्या वयानुसार होता, त्याला फक्त 3 वर्षाची सजा, ते सुद्धा सुधारगृहामध्ये त्याला पाठवण्याची सूचना आदेश कोर्टाने दिला. आणि त्याच्यानंतरनं हा सगळा विषय सुरू झाला की खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात प्रामुख्याने घेतली पाहिजे, सरसगट सगळ्याच मुलांवरती सगळे बाल मुलं आहेत आणि त्यांना लगेच झालं की दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात शिक्षा करा असं कुणीच म्हणणार नाही, असं कोणाचं म्हणण्याचं कारण पण नाही. पण एक गोष्ट लक्षात आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि सगळे त्या मताशी सहमत होतील, गेल्या 10-15 वर्षामध्ये ज्या प्रमाणामध्ये आपण ग्लोबलायझेशनमध्ये आहोत त्यामुळे एकूणच आपली सगळ्या मुलांची समज ही वेगाने वाढती, अनेक गोष्टी थेट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतायत. मग त्यात सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. मी कुठल्या एका गोष्टीबद्दल बोलणार नाही. आणि त्याच्यामुळे केवळ आता लहान मुलं पूर्वीसारखी काय भाबडी, ज्यांना काही कळत नाही, अशी आता राहिली नाहीयेत. त्यामुळे मुळात आपण 16-17 वर्षाच्या मुलाला बाल म्हणणं हे सुद्धा कितपत आहे असा प्रश्न, म्हणजे हा खरं तर प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची गरज आहे, आपण त्यानिमित्ताने चर्चा करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे हे सगळं लक्षात घेता काही जे अत्यंत ज्याला खूप बलात्कारासारखे प्रकार आहेत किंवा ज्याला खुनासारखे प्रकार आहेत, एक जो डाटा येतोय म्हणजे वर्षभरात साधारणतः 2012-13 मध्ये 33,000 बलात्कार या देशामध्ये झाले, त्यातले 2,001 बलात्कार हे या वयोगटातल्या मुलांनी, 16 ते 18 वयोगटातल्या मुलांनी केले होते असा डाटा येतोय. आता 33,000 बलात्कारामध्ये 2,000 मुलांनी 2,000 अशा प्रकारचे खटले आलेले आहेत लहान मुलांचे. मग कशासाठी कायद्याची गरज आहे? फार कमी प्रमाण आहे असं कुणी म्हणू शकतं. पण शेवटी तो मागे 87 झालेला कायदा, शेवटी कालानुसार त्या कायद्यामध्ये बदल करावा लागतो. त्याला सर्वोदय पण सहभागी माझ्या मताशी सहमत होतील आणि बाकी पण पॅनली सहभागी त्याला समर्थन करतील. पण मग या सगळ्या ज्यावेळी तुम्ही एखाद्या कायद्यामध्ये नवीन काही गोष्टी आणायला बघताय त्यावेळी ज्या पद्धतीने सध्या वातावरण आहे त्या वातावरणाचा विचार करून आणि त्याच्यामध्ये असलेलं सर्वांचा सहभाग लक्षात घेऊन तो करावा लागतो. आणि म्हणून जो कायदा केलाय, म्हणजे आता ते बिल पास झालंय, लोकसभेत चर्चेला यायचं, लोकसभेत त्यावर चर्चा होणार आहे. पण ज्या सगळ्या त्या काळामध्ये महिला किंवा महिलांच्या अनेक संघटनांनी जे विषय मांडले की मोठ्या म्हणजे बलात्कार किंवा तसं महिलांवरती विनयभंगाचे प्रकार 16 ते 18 वयोगटातल्या मुलांकडून मोठ्या प्रमाणात वाढलेत. या काळातले कारण वेगळी असतील, त्या कारणांचा शोध घेतला पाहिजे, त्यावर चर्चा केली पाहिजे. पण शेवटी कुठेतरी कायदे हे कडक केले पाहिजेत आणि कळणाऱ्या समज असलेल्या मुलाला तशा प्रकारे बलात्कारासारखे अत्यंत म्हणजे सामूहिक बलात्कार त्या ह्याच्यात झाला होता, हे काही म्हणजे अनाहूत नकळतपणे घडलं होतं का? तर नक्कीच नव्हतं घडलं. त्याला ती समज होती, त्याला कळत होतं. इव्हन मुंबई पोलिसांनी असं सांगितलं की आम्हाला 18 वर्षाखालच्या मुलांना जे बलात्कारासारखे खटले होतात ते चौकशी करणं अवघड जातं कारण ते मायनर याच्यामध्ये येतात. त्यामुळे हे सगळं लक्षात घेता या प्रकारचा कायदा जो आता लोकसभेमध्ये चर्चेला येणार आहे तो आता पास झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं या विषयावर दोन्ही केवळ म्हणजे बालकांवरती अन्याय झाला पाहिजे का असं आमचं अजिबात म्हणणं नाही किंवा कुणाचंही म्हणणं असण्याचं कारण नाही. पण त्याचबरोबर बदलत्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील. महिलांवरती किंवा हा कायदा लगेच मुलं बलात्कार करण्याची थांबणार आहेत का? शेवटी म्हणजे मग आर पाटलांचे वाक्य की घरोघरी पोलीस दिला तरी बलात्कार होणार नाही असं आर पाटलांचं वाक्य होतं. पण शेवटी एक कडक कायदा, एक दहशत ज्याला कायद्याचा धाक ज्याला आपण म्हणू अशा प्रकारचा असला पाहिजे आणि त्या भूमिकेतनं महिलांचा सन्मान राखला पाहिजे किंवा महिलांचा सुरक्षितता वाढली पाहिजे. या भूमिकेतनं केवळ कडक म्हणजे अत्यंत घाणेरड्या बलात्कारासारखे जे आहेत त्यासाठी म्हणजे कुठे चोरी केली, चापट मारलं तर त्यांच्यासाठी हा म्हणजे मला वाटत नाही की कुणाच्या मनात हा म्हणजे कायद्यातला बदल लागू व्हावा असं इच्छा असावी. त्याच्यामुळे मला तांत्रिक गोष्टीत जायचं नाहीये कारण तो माझा विषय नाही. पण मला सर्वसाधारण जो म्हणून दिसतं एक महाराष्ट्रात देशात नागरिक म्हणून दिसतं अशा ज्या ठिकाणी बलात्कारासारख्या ठिकाणी अशा ठिकाणी कठोर कारवाईची गरज आहे, तिथं अशा प्रकारची कायद्याची आवश्यकता आहे. आता मी जाणार आहे मुंबईमध्ये. काँग्रेस लिगल सेलच्या सरचिटणीस ॲडव्होकेट गीतांजली शिंदे तिथे आहेत. ॲडव्होकेट शिंदे, मला सांगा की आत्ता हा जो निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेला आहे की 18 वरनं 16 वरती वय आणायचा तो सगळा प्रस्ताव होता,
या सगळ्या पार्श्वभूमीकडे, या बदलाकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही स्वतः ॲडव्होकेट आहात. सरकार हा बोला, सलग बोला तुम्ही. केंद्र सरकारने धन्यवाद. केंद्र सरकारने या कायद्यामध्ये केलेली जी तरतूद आहे, जे काही आता बिल नव्याने त्यांनी लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाशी मी सहमत तर आहेच, पण ॲट द सेम टाइम मला असंही म्हणावंसं वाटतं की त्यांनी जी तरतूद केलेली आहे ती अपुरी आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारच्या आकडेवारीनुसार जुवेनाईल ऑफेंडर्सचं प्रमाण हे 65% पोहोचलेलं आहे आणि 65% ते वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जुवेनाईल क्रिमिनल्स हा फक्त भारतापुरता विषय नाहीये, तो आज संपूर्ण जगात भेडसावणारा अतिशय गंभीर विषय आहे. कारण त्याच्यामध्ये जो फॅक्टर इन्व्हॉल्ड आहे, तरुण पिढी, जुवेनाईल्स, मायनर्स, हे त्या प्रत्येक देशाचं भविष्य असतं आणि त्यांच्याकडे पाहताना आपल्याला इतर बऱ्याचशा बाबींचा अतिशय काटेकोरपणे विचार करावा लागेल आणि त्याच्यावर खूप मोठं रिसर्च वर्क करावं लागेल. इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन्स त्या कायद्याचं होत आहे की नाही हे पाहावं लागेल. आता कमिंग बॅक टू दिस करंट तरतूद, तर या विषयी मला असं सांगावंसं वाटतं की वयोमर्यादा मिनिमम क्रिमिनल वय जे त्यांनी 16 केलेलं आहे ते त्यांनी अतिशय योग्य अमेंडमेंट केलेली आहे ती, आणि त्याला मी सपोर्ट करते. कारण की आज या जुवेनाईल ऑफेन्सेसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि जुवेनाईल जस्टिस ऍक्ट या कायद्याचा एक प्रोटेक्शन म्हणून वापर केला जातो, गैरवापर केला जातो आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो वापर हा मेजर क्रिमिनल्सकडून केला जातो तो या कारणासाठीच केला जातो की त्याच्यामध्ये जी शिक्षेची तरतूद केलेली आहे ती 3 वर्ष आहे, जास्तीत जास्त 3 वर्ष आहे. म्हणजे तुम्ही कितीही सिरियस प्रकारचा ऑफेन्स केला तरी सुद्धा तुम्हाला 3 वर्षच शिक्षा मिळेल. ह्या ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आपण खूप लाईटली घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याचा गैरवापर हा मेजर क्रिमिनल्सकडून केल्या जाण्यासाठी आपण त्याला प्रोत्साहन देत आहोत असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आफ्रिकेमध्ये जर आपण बघितलं तर आफ्रिकेमध्ये जे निरनिराळे देश आहेत त्याच्यामध्ये ही वयोमर्यादा 12 वर्ष दिलेली आहे आणि काही ठिकाणी 14 वर्ष दिलेली आहे. आणि अतिशय विकसित असलेल्या अमेरिकन उपखंडामध्ये कॅनडा, अर्जेंटिना, बोलिव्हिया अशा देशामध्ये ही वयोमर्यादा 12 आहे. तर वयोमर्यादा 12 आहे की 16 आहे याकडे आपण कॉन्सन्ट्रेशन न करता ती त्या जुवेनाईल क्रिमिनल्सशी त्या प्रॉब्लेम्सवर सॉल्युशन काढण्यासाठी पुरेशी आहे का, योग्य आहे का, या गोष्टींकडे आपलं जास्त कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. कारण की ज्यावेळी आपण वयोमर्यादा ठरवतो त्यावेळी ती तुमचे मेंटल आणि इंटेलेक्च्युअल जी काही परिस्थिती असते ती सुद्धा गृहीत धरणं गरजेचं आहे. कारण की नुसतं आपण शरीराने मायनर असलं म्हणून आपण मनाने पण मायनर असणं गरजेचं आहे असं गरजेचं नाही. मनाने आपण परिपक्व असू शकतो. तो जो गुन्हा आपण त्यावेळी करतो, तो गुन्हा करत असताना त्या गुन्ह्याचे दुष्परिणाम आपल्याला त्यावेळी माहीत असतात. आपण अतिशय विचारपूर्वक तो गुन्हा करतो आणि अशा वेळी आपण त्यांना जुवेनाईल जस्टिस ऍक्टचं प्रोटेक्शन देणं हे माझ्या मते अतिशय चुकीचं आहे आणि त्यामुळे तरुण पिढीमध्ये ह्या गुन्हेगारीचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. दुसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण त्यांना रिफॉर्मेशन होममध्ये किंवा जुवेनाईल होम्समध्ये पाठवतो त्यावेळी जुवेनाईल्स होममध्ये पाठवल्यानंतर तो जो काही आपल्याला हेतू साध्य करायचा असतो, त्यांच्या मनातून गुन्हेगारी संपवायची असते किंवा त्यांचं रिफॉर्मेशन करायचं असतं, ते आपल्याला साध्य होतं की नाही हेही आपल्याला तितकंच काटेकोरपणे पाहावं लागेल. नाहीतर हे अतिशय उपस्थित केलाय जुवेनाईल जे म्हणजे ज्याला आपण बालसुधारगृह म्हणू त्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. याच अनुषंगानं मला जायचं आहे कोल्हापूरला. डॉक्टर सुनील कुमार लवटे तिथे आहेत. डॉक्टर लवटे, तुम्ही स्वतः या सगळ्या बालसुधारगृहाचा खूप जवळून अनुभव घेतलेला आहे, त्या सगळं निरीक्षण केलेलं आहे. आता हा जो मुद्दा आहे मुळात बालगुन्हेगारीच्या संदर्भामध्ये त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी म्हणून खरं म्हणजे बालसुधारगृह ही अस्तित्वात आली, तशी यंत्रणा आपण विकसित केली, ती निर्माण केली. पण खरंच नेमकी त्याची स्थिती काय आहे? लवटे सर, आवाज पोहोचतोय माझा तुम्हाला? हा आवाज येत नाही. पोहोचतोय माझा आवाज तुमच्यापर्यंत? लवटे सर? हा पोहोचतो. हां,
तर मुद्दा असा होता, आत्ता जसं शिंदे मॅडमच्या बोलण्यामध्ये उल्लेख आला की बालसुधारगृहांचा उल्लेख आलेला होता, त्या अनुषंगानं तुम्ही स्वतः हे सगळं पाहिलेलं आहे, जवळून अनुभवलेलं आहे. बालसुधारगृहांची नेमकी अवस्था की ज्याच्यासाठी म्हणून ती बालसुधारगृह अस्तित्वात आली त्याचा हेतू सफल होतो का? हेतू सफल नक्की होतो, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आत्ताचा जो कायदा केंद्र शासनाने केलेला आहे त्या कायद्याचं वर्णन मी तर असं करेन की रोगापेक्षा इलाज भयंकर शासन करायला निघालेलं आहे. त्याची 2 कारणं आहेत की हा केंद्र शासन करू मागत असलेला कायदा अत्यंत विसंगत असा कायदा आहे. त्या कायद्याच्या प्रिॲम्बलमध्ये बालकाचं वय 18 करण्यात आलेलं आहे आणि फक्त बायफर्केट कुठं केलेलं आहे तर कलम 14 अन्वये केंद्र शासनाने इंडियन पिनल कोडच्या वेगवेगळ्या तरतुदी आणून या बाल गुन्हेगारांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षांची तरतूद केलेली आहे. पूर्वीचा कायदा आणि वर्तमान विधेयक याच्यामध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक जो आहे तो फरक हा आहे की कलम 14 मध्ये 1 आणि 2 याच्यामध्ये त्यांनी गुन्हेगारीचं स्वरूप सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये दरोडे आहेत, बलात्कार आहे, विनयभंग आहे, हत्यारांनी हल्ला आहे, अशा अनेक प्रकारच्या तरतुदी त्यांनी आणलेल्या आहेत. आणि या सगळ्यांना मुलांना दिली जाणारी जी शिक्षा आहे ती प्रौढांना दिली जाणारी शिक्षेची तरतूद त्याच्यामध्ये आणण्यात आलेली आहे. समाजामध्ये अशी एक भावना आहे की बाल गुन्हेगार जेव्हा प्रौढ माणसांसारखा गुन्हा करतो तेव्हा प्रौढ माणसासारखी शिक्षा त्याला दिली पाहिजे, असा एक भाग या सगळ्या चर्चेमध्ये मला दिसतो. मुळात मला एक गोष्ट स्पष्ट करायची ती अशी की या कायद्यामध्ये ज्या पीठापुढे हा कायदा चालणार आहे 2 व्यवस्था बाल न्याय अधिनियमामध्ये आहे. एक आहे बाल कल्याण मंडळ आणि दुसरा आहे बाल न्यायालय. या दोन्हीकडे व्यवस्था अशी आहे की एक कायदा क्षेत्रातील न्यायाधीश आणि 2 किंवा 3 सामाजिक कार्यकर्ते, मग त्यामध्ये सायकोलॉजिस्ट असतात, वकील असतात, डॉक्टर असतात, अशी मंडळी. मला असं समाजाला आणि शासनाला असं विचारायचं आहे की तुम्ही ज्या भयंकर गुन्ह्याचा निकाल बाल न्यायालयामध्ये करू पाहत आहात, जिथे सर्वसामान्य न्यायालयामध्ये असे गुन्हे सिद्ध करताना वकिलांना आणि न्यायाधीशांना गंभीर प्रकारे विचार करायला लागतो, असे गुन्हे तुम्ही बाल न्यायालयामध्ये ठरवत आहात आणि त्यांना शिक्षा देणार आहात. एक न्यायाधीश वगळता जे 2 बाल न्यायाधीश असतात त्यांना कायद्याचं ज्ञान सुमार असतं. नंतर या बाल न्यायालयापुढे जी पद्धत आहे कायदा चालण्याची आणि खटले चालण्याची, त्याच्यामध्ये एक असं गृहीत आहे की या मुलांना प्रौढ माणसासारखं वागवलं जाऊ नये, त्यामुळे इथे येणारे इन्स्पेक्टर गणवेशाशिवाय येतात, इथे येणारा वकील काळा कोट न घालता येतो, इथे येणारा न्यायाधीश आपला काळा कोट दगला काढून येतो. याचा अर्थ काय आहे तर कायद्यामध्येच तरतूद अशी आहे, गृहीत असं आहे की प्रौढांना जो न्याय दिला जातो त्याच्यापेक्षा वेगळा न्याय बालकांसाठी आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. हे जे गृहीत आहे कायद्याचं, हे गृहीत 16 ते 18 वयोगटात बायफर्केशन करून केंद्र शासन मुलं आणि गुन्हेगार युवक यांच्यामध्ये फारकत करत आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आपल्याकडे बोस्टर स्कूल ऍक्ट नावाचा ऍक्ट आहे, प्रोबेशन ऑफेंडर्स नावाचा ऍक्ट आहे. या सगळ्या वर्तमान तरतुदी असताना नवीन कायद्यामध्ये मुलांच्या मध्ये फारकत करण्याची गरज माझ्या मते नाहीये. ती शासन करायला निघालेलं आहे. करण्याबद्दल दुःख असण्याचं कारण नाही, पण जी वर्तमान व्यवस्था न्यायाची आहे ती न्यायाची व्यवस्था देखील त्याच्याबरोबर दुरुस्त होण्याची गरज आहे. बरोबर आहे तुम्ही म्हणता तो, पण आता मगाशी जो मुद्दा उपस्थित झाला होता की यांचं जे पुनर्वसन होणं आवश्यक आहे बालगुन्हेगारांचं,